खूप कमी पेन्शन मिळत आहे आणि या कमी पेन्शनमध्ये सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक नियोजन आणि जीवनशैलीत काही बदल करणे आवश्यक आहे. नमस्कार, मी रमेश. मी सुद्धा अतिशय कमी पेन्शनमध्ये माझी गुजराण करत आहे, परंतु काही गोष्टी लक्षात आल्या, त्या जर आपण सर्वांनी जर आपल्या आयुष्यामध्ये जर अंमलात आणल्या तर आपण आपले उरलेले आयुष्य सन्मानाने जगू शकतो. जन्म मृत्यू हा कोणाच्याही हातामध्ये नाही. मला मरायचंय असं जरी म्हणलं तरी तुम्ही मरू शकत नाही, परंतु आपल्याला जगायचंय. या बाबतीत जर तुम्ही सकारात्मक भूमिका ठेवली, जर पॉझिटिव्ह विचार जर तुमचे असतील, तर तुम्ही नक्कीच वयाच्या 100व्या वर्षापर्यंत जगू शकता. परंतु त्यासाठी तुमचे विचार हे नक्कीच पॉझिटिव्ह असले पाहिजे. पॉझिटिव्ह विचार हे तुमच्या शरीराला पॉझिटिव्ह बनवतात, तुमच्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण करतात. आपल्या भारतामध्ये कमी पेन्शन मिळणारे भरपूर लोक आहेत, किमान एखादे कोटी लोक असतील. परंतु प्रत्येक जणांनी जर असा विचार केला तर त्यांचे आयुष्य जगणे हे कठीण होऊन जाईल. परंतु मला या ठिकाणी काही पर्याय सुचवायचे आहेत, काही उपाययोजना आहेत. त्या उपाययोजना आम्ही आमच्या वयस्कर लोकांच्या चर्चेतून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या जर उपाययोजना आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यात जर आणल्या तर नक्कीच आपण आपलं आयुष्य, आपले जीवन सुखा समाधानामध्ये जगू शकतो. ती कुठली उपाययोजना आहे तर ऐका. तर कमी पेन्शनमध्ये सन्मानाने जगता यावे. प्रत्येक माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. परंतु त्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये काय बदल करायचा आहे ते आपण आता या ठिकाणी बघूयात. कमी पेन्शन असेल तर खर्चाचे काटेकोर नियोजन करा. बजेट तयार करा. महिन्याच्या सुरुवातीलाच किराणा, वीज बिल आणि औषधे यासारख्या अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत त्याच खरेदी करायच्या आणि त्यांचीच यादी करून तेवढ्याच फक्त खरेदी करायच्या. अनावश्यक खर्च टाळायचा आहे. बाहेरचे खाणे जर असेल, आपल्याला अशी सवय असेल, बाहेरचे खाणे असेल, काही महागड्या वस्तू खरेदी करण्याची सवय असेल किंवा अनावश्यक प्रवास असेल तर तो सुद्धा टाळायचा आणि या सर्व गोष्टींमधून आपण पैसे वाचवू शकतो. तसेच आपल्याला सरकारी योजनांचा लाभ सुद्धा घेता येऊ शकतो. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर रेशन कार्ड जर आपले उत्पन्न कमी असेल तर प्राधान्य कुटुंब किंवा अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत स्वस्त धान्य मिळविण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाखाद्य पोर्टलवर रेशन कार्ड मिळवून घ्यायचे आणि रेशन कार्डाकडून आपल्याला अन्नधान्य मिळवून घ्यायचे. तसेच आरोग्य योजना आहेत, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा फायदा घ्यायचा. उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आरोग्य योजना आहेत. आयुष्यमान भारत कार्ड आहे ते काढून घ्यायचं, ज्यामुळे सरकारी आणि नोंदणीकृत खासगी रुग्णालयामध्ये आपल्याला मोफत उपचार मिळू शकतो. औषधोपचारावरील खर्च कमी करायचा, म्हणजे औषधं घ्यायची नाहीत असं नाही. जेनेरिक औषधे आहेत, ब्रँडेड औषधांऐवजी स्वस्त किंवा तितकीच प्रभावी असलेली जेनेरिक औषधे वापरायची. यासाठी तुमच्या जवळ जे एखादे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी केंद्र असेल ते शोधून ठेवायचं आणि ती औषधी त्यात टिकून खरेदी करायची आहे. सवलतींचा वापर करा. ज्येष्ठ नागरिकांना, आपल्यासारख्या लोकांना एसटी बसमधून प्रवासासाठी बऱ्याच सवलती मिळतात. त्या सवलतीचा फायदा घ्यायचा आहे. रेल्वे तिथे सुद्धा सवलत मिळते, ते घ्यायचंय. बँकेमध्ये मुदत ठेवीवर आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा जास्तीचा दर असतो, व्याज दर जास्त असतो, तो त्याचा फायदा घ्यायचा आहे. काही उत्पन्नाचे स्रोत शोधा. जर प्रकृती साथ देत असेल, लक्षात असू द्या, आपल्याला आपली प्रकृती साथ देत असेल तर घराजवळच शिकवणी घ्या, घरात बसून ट्युशन घ्या किंवा सल्लागार म्हणून काम करायचंय किंवा एखादे छोटे मोठे काम करायचं आणि अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न करा. साधी जीवनशैली असू द्या, जुने मित्र असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्याशी संपर्कात राहू द्या. मानसिक आरोग्यासाठी हे फार महत्वाचे आहे. मानसिक आरोग्यासाठी योगासने किंवा फिरणे
यासारखे विनामूल्य छंद जोपासा, ज्यामुळे आरोग्य तर ठीक राहीलच राहील आणि आरोग्यावरचा होणारा खर्च, औषध खर्च सुद्धा आपल्याला बचत करता येईल. आता एक मात्र तुम्ही लक्षात असू द्या, कमी पैशात जगताना गरज आणि हौस यातील फरक जर समजून घेतला तर आपण आपले संपूर्ण आयुष्य सुखाचे, आनंदाचे जगू शकतो. आपल्याला कमी पगार आहे, हा कमी पगार असताना हे समजून घ्यायचंय की गरज आणि हौस यातील फरक काय आहे आणि महत्वाचे आपल्यासाठी काय आहे हे जर समजलं तर आपण आपले आयुष्य सुखात, आनंदात, समाधानात, निरोगी जगू शकतो. माझ्याकडून आपल्या सर्वांना निरोगी आयुष्याच्या, शांत जीवनाच्या, दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.